नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजची जी स्लीव्ज डिझाईन आपण पाहणार आहोत, ही स्लीव्ज डिझाईन तुम्ही याआधी कुठल्याही चॅनलवर पाहिली नसेल, तर ही आज नवीन अशी स्लीव्ज डिझाईन आहे. तर चला आपण डिझाईनला स्टार्ट करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला सर्व ब्लाऊज डिझाईन आणि स्लीव्ज डिझाईनचे व्हिडिओ मिळून जातील. आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे सर्व व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल. तर आता इथं मी वरच्या बाजूने, स्लीवच्या वरच्या बाजूने 1 इंच सिलाई मार्जिन आणि खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूने 1 इंच सिलाई मार्जिन सोडून मधला जो भाग आहे त्याचा मध्य काढला. आता मधला भाग माझा 5 इंच येतोय, त्याचा मध्य काढला आणि बाजूला या मध्यावरती 2 इंचावर एक मार्क केलं आहे. आणि हा आता डायमंड कट मी इथे देऊन घेणार आहे. याला तुम्ही बर्फी कटसुद्धा म्हणू शकता, कारण आपण चॅनलवरती जर बर्फी कट, डायमंड कट, स्लीव्ज जर टाकलं तर या स्लीव्जचं आकार येतो. याला शक्यतो बर्फी कट असंच म्हणतात. तर आता इथे पहा, मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आहे आणि मार्किंग केल्यानंतर मी इथे कटिंग करून घेणार आहे. आता कटिंग केल्यानंतर ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवलेलं आहे. मधला जो भाग आहे त्या भागावरतीच शिलाई मारून घ्यायची आहे. जो कट दिलेला आहे त्या कटला 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. सर्व बाजूने एकसारखी शिलाई मारायची, त्यामुळे शिलाई व्यवस्थित मारली जाईल आणि जो आकार आहे तोही प्रॉपर राहील. हवं तर तुम्ही इथे कॅनव्हासचा वापर करून डायरेक्ट वरच्या बाजूने कॉपी पेस्टसुद्धा करू शकता, पण मी ते कॅनव्हास न वापरता या पद्धतीनेच अगोदर शिलाई मारून घेतली. त्यानंतर कट देऊन घ्यायचा आहे. साईडला छोटे जे 4 कोण्या आहेत, 4ही कोण्यामध्ये कट द्यायचा. एक्स्ट्राचं कापड असेल तर तेही अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे कापड पूर्ण पलटून घ्यायचं आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि जे डिझाईन आहे त्याच्या 4ही बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही दाबटीप दिल्यानंतर लेससुद्धा यूज करू शकता किंवा विदाऊट लेसचं सुद्धा तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता. आता इथे मी कुठलीही लेस वापरणार नाही, मी सिम्पल स्लीव्जची डिझाईन बनवणार आहे. पण ही स्लीव्ज डिझाईन खरंच खूप बेटर दिसते. घातल्यानंतर ही स्लीव्ज डिझाईन खूप सुंदर दिसते. तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा. तर पहा, आता दाबटीप मारून झाल्यानंतर हे मी बाहेर ब्लाऊजचा जो बाहेरचा भाग आहे म्हणजेच ओपन अस्तर आहे तिथे शिलाई मारणार आहे. पण त्याआधी खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूने फिनिशिंगसाठी 1/4 इंच अशी ही पट्टी मी दुमडून घेतलेली आहे. आता इथे सुद्धा तुम्ही सुंदर अशी लेस यूज करू शकता. तर पहा, आता जे ओपन भाग आहे त्याला सुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि साईडचं जे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते सुद्धा इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो साडीच्या काठाचा भाग मी घेतलेला होता तो या पद्धतीने जो मध्ये जो कट दिलेला आहे त्यावरती खालच्या बाजूने अस्तर ठेवून वरच्या बाजूने ते कापड ठेवून सुईच्या बाजूकडून या पद्धतीने पॅच लावून घ्यायचा आहे आणि 4ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर त्यानंतर बॅक साईडने जे एक्स्ट्राचं कापड आहे ते तुम्ही इथे कट करून घ्या. अगदी मेजरमेंट 1/2 इंच कापड शिल्लक ठेवायचं आहे आणि बाकीचं कापड इथे तुम्ही कट करून घ्यायचं आहे. तर खालच्या बाजूने पहा, बाहेर कापड दिसणार नाही या पद्धतीने कट करायचं आहे. तर हा आता पॅच तयार आहे. तर पहा, इथे आता मी ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस वापरणार आहे. जो पॅच बनवलेला आहे त्यासाठी मी छोटा समोसा लेसचा यूज करणार आहे. तुम्ही या पद्धतीने लेस वापरू शकता किंवा तुमची साडीवर मॅचिंग जी कुठली लेस आहे ती वापरू शकता. पण इथे माझ्या साडीवरच्या पॅच म्हणजे जो वर्क आहे तिथे गोल्डन कलर आहे, त्यामुळे मी इथे छोट्या साईजमध्ये गोल्डन कलरची समोसा लेस वापरलेली आहे. या पद्धतीने तुम्ही कुठल्याही कलरची किंवा साईजची लेस वापरू शकता. त्यानंतर दंडघेराची जी बाजू आहे तिथे सुद्धा आपण नवीन निघालेल्या लेस वापरू शकतो. डायमंड लेस, मनी लेस, कुठल्याही प्रकारची लेस इथे वापरू शकता. आता इथे माझ्या साडीचा रेड कलर आहे त्यामुळे मी इथं सुद्धा रेड कलरचीच लेस वापरणार आहे. तर या पद्धतीने आपली सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार होईल आणि खरंच सांगते, ही स्लीव्ज डिझाईन तुम्हाला कुठल्याही चॅनलवरती पाहायला मिळणार नाही. ही स्लीव्ज डिझाईन फक्त आपल्या चॅनलवर आहे आणि एकदा ही स्लीव्ज डिझाईन तयार करून बघा, खरंच खूप छान वाटते. कस्टमरचा रिव्ह्यूसुद्धा खूप छान आलेला आहे की ताई, ही स्लीव्ज डिझाईन खूप छान दिसते आणि ही स्लीव्ज डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला
ते कमेंट करून सांगा. स्लीव्ज डिझाईन आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.